बोगस चेक देऊन शेतकऱ्याची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे। फसवणूक केल्याप्रकरणी सिद्धेश्वर कारखान्यावर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन दक्षिण सोलापूर तालुक्यातील होडगी स्टेशन येथील शेतकरी सुभाष पाटोळे यांनी साखर आयुक्तांकडे केले आहे। मी सुभाष रामचंद्र पाटोळे, उपसरपंच होडगी स्टेशन। मी मार्च 2023 मध्ये सिद्धेश्वर कारखान्यास ऊस घातला होता। त्या ऊसाच्या बिलापोटी सिद्धेश्वर कारखान्याने 23 रुपये दराने 35 टनाचे 80,744 रुपयेचा चेक हा 18/6/2024 तारखेचा 10/8/2024 ला दिला। मी बँकेत चेक भरल्यानंतर तो चेक पुरेसं अमाऊंट शिल्लक नसल्यामुळे इनसफिशियंट बॅलन्स म्हणून वटला नाही। त्यामुळे मी कारखान्याच्या विरोधात माननीय सहकार आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार केली व अशा या फसव्या चेकनं बऱ्याच शेतकऱ्यांचे चेक हे असे न वटता परत आलेले आहेत। या कारखान्याची चौकशी व्हावी व ह्या बिलापोटी जो मला मानसिक आणि त्रास झालेला आहे त्या त्रासाचा आणि सिद्धेश्वर कारखान्यावर योग्य ती कारवाई व्हावी अशी माझी मागणी आहे। आणि इतर जे शेतकऱ्यावर अन्याय झालेला आहे अशा प्रकारचा त्या सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की तुम्ही सगळे एकत्र या आणि या कारखान्याच्या विरोधात मी जे आंदोलन उभा करणार आहे त्या आंदोलनात सहभागी व्हा। कारण मी हा जनरेटा पुढे नेण्यासाठी कारखान्याच्या प्रशासनावर अंकुश असायला पाहिजे या हिशोबाने मी काम करणार आहे। माझा चेक जो वटला नाही तो मी आता 138 सेक्शन खाली कारखान्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे। ती प्रक्रिया चालूच आहे। या पद्धतीने कारखान्यावर अंकुश ठेवण्यासाठी सर्वांनी ज्यांचे चेक बाउन्स झाले त्या सर्वांनी एकत्रित येऊन आपण लढा उभारला पाहिजे असं मला वाटतं आहे। आणि मी जे सहकार आयुक्ताकडे जी लेखी तक्रार केलेली आहे त्याचा पाठपुरावा करून कारखान्यावर योग्य ती कारवाई होईपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही। धन्यवाद।